सो हाय हॅलो नमस्कार वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. म्हणजे आविष्कारचा ब्लॉग आहे, फक्त मी सुरुवात करतोय आजच्या दिवशी. आज आम्ही आत्ता 4 वाजता भेटलो एका रील शूटसाठी. सो कसं चालू आहे दाखवतो मी तुम्हाला. सो तिथं काही डिस्कशन चालू आहेत आणि आता आविष्कार सर काय म्हणतात बघूयात. येस आविष्कार, तुझ्या ब्लॉग मध्ये तुझं स्वागत करतोय. कसं चाललंय काय? रील मध्ये कन्फ्युजन आहे म्हणलं, लोकांनी बघितल्यावर काय कन्फ्युजन होते. ऑल द बेस्ट तुम्हाला रील बघायची. मला कशामध्ये घेतलेलं नाही. सो पायल काय म्हणतेस? करूयात आपण तुझ्यासाठी पण कन्सेप्ट करूयात. नाही थोडं ते ऑकवर्ड वाटते, ते तसं पाय नको ठेवू. प्रश्न पडलाय का तुला? जरा घे की जरा. तुझी चुकी आहे नाही तर ही माझी चुकी आहे. कॅलेंडरवाल्याची चुकी आहे. कॅलेंडरवाल्याची काय खेळताय का? निवांत होते, काही काही नाही आपल्याला. प्रफुल ते फोटो पण दे ना मला त्या दिवशी काढलेले. हे ब्लॉग मध्ये हवे नाही ब्लॉग मध्ये नाही ब्लॉग हवं. मध्ये इथे खाली दिसतील. हा आविष्कारचा ब्लॉग. हे बघ ना, तुझी चुकी आहे ना माझी चुकी. तुझ्या एक तर 2 आठवड्याने भेटला त्या फळानं वस्तू बघतो. हे पण एक शूट झाली नाही माझ्या आपण याचा मिळायला लागतो. काय का असं असं मी माझं बघतो. गेम काय खेळायला मला बसण्यासाठी आलो नाही. मला एक सांगशील का? एक आठवड्यामध्ये 7 दिवस असतो. आठवड्यामध्ये भिकारी बनायची तयारी आहे. कलाकार काय तो कॅरेक्टर काय रिअल लाईफ कॅरेक्टर विचारतो. आम्ही आता 10 रील कळल्यानंतर एक 11वी रील शूट करायला इकडे आलोय. तर ह्याची इच्छा होती काहीतरी वेगळं करायचं म्हणून ह्यालाच आम्ही वेगळं केलं. डायरेक्ट भिकारी असं असतं आपलं. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. तुम्हाला मधून काय मिळतं सांगू शकतात का? तुम्ही जर इथं बसले तर मला काय वाटतं, मला समजेल. मला तर करावं. परत घे बस बस. तुझ्या मोताला काय आलं? गप मानव शांत बस. काय गप कर म्हणा तिला. मला एवढंच सांगायचंय माझं लग्न करणं. हा मला एवढंच सांगायचंय, मला माझं लग्न ठरलेलं आहे. सो ह्यामध्ये मी काय पडत नाहीये. त्यांना करू दे काय करायचंय ते चालू दे. काय म्हणायचंय? नाही माझं काय नाव आमचं दोघांच चाललं. मी आता काय म्हणजे मला ऐकूच नाही आलं. ऐकू येणार नाही आता, ते अशा गोष्टी ऐकू येणारच नाही. हेच ब्लॉग मध्ये जाऊ दे, कारण बघा म्हणजे
एक जण म्हणते लग्न ठरलंय दुसरं कुणाचं पाहिलचं काय हो, अरे चांगली गोष्ट आहे ना भाऊ. अरे तुला बरं माहिती आहे नाही ठरलं माहिती आहे का सांगू का पाहुणे ब्लॉग मध्ये सांगू ऐका हे फक्त नाही का त्याला काय म्हणतात प्राईम ना बरं तुला कसा नवरा पाहिजे हा नका कशाला उगाच त्याची प्रतिमा तुम्हाला सांगू तसा नवरा हवाय तुला माणूस जिवंत माणूस हवाय वा वा माझ्याकडे काय नाही तिला जिवंत माणूस हवाय पुढे पहिला मुद्दा जिवंत माणूस हवाय दुसरा हा पटकन एवढा वेळ नाही ऑडियन्सला हा ठीक आहे पुढे मला लग्नच करायचं नाहीये म्हणजे तुझ्या आयुष्यात कोणी नाहीये नाहीये मग त्याच्यावर तुला लग्न नाही करायचं करायचंय ना आता वेगळे इंटरव्ह्यू देऊ शकता तू टाकलं आपली मैत्री तिथं चालेल ना काय कुत्रे हात आता परमेश्वराचे फिलिंग्स मी तुम्हाला 2 शब्दात सांगतो है ना रे ये पहला इश्क है तुम्हारा हो. सोच लो मेरा तुझ्या फिलिंग सांगतो रे मी ये पहला इश्क है तुम्हारा सोच लो मेरे लिए रास्ता नया नहीं है बड़ा हरामी हो बेटा मैंने तुझको प्यार किया तेरे बाप ने मुझको पीटा मैंने तुझको प्यार किया तेरे बाप ने मुझको पीटा तन की शक्ति मन की शक्ति बॉर्नवीटा 2 hours later बेसिकली 4 वाजल्यापासून शूट चालू होतं 5-6 रील्स शूट्स केल्या माझे जे कन्सेप्ट होते ते पटकन झाले शूट आणि श्रीपाद परमेश्वर यांचे जे कन्सेप्ट होते ते तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये दिसतच असेल नुसती भांडणं चाललेली सो आता असं ठरतंय की पुढच्या वेळेस जेव्हा भेटणार आहे आपण तेव्हा ज्या स्क्रिप्टवर काम करायचंय ते ह्या आठवड्याभरात कामं करूयात आणि त्यानंतर आल्यानंतर डायरेक्ट आपण शूट चालू करून कुठले अँगल लावायचे सगळं शॉर्ट डिव्हिजन असावं आणि त्याचं शूट कम्प्लीट करूयात आणि ह्या रील्स तुम्हाला बघायच्या असतील तर आमचे इंस्टाग्राम हँडल्स आहेत ते तिथं खाली आविष्कार मेन्शन करेल त्याचा जाऊन फॉलो करा आणि ह्या आजच्या रील्स सगळ्यांनी बघा सो आत्ता राहिलो तर आम्ही हे 3 जण आणि मी चौथा श्रीपाद जो आमचा मेन होता तो किती चिडत होता रील्समध्ये किंवा हे तुम्ही बघितलंच सो त्याला ज्याचा फोन आला आणि तो म्हणला की बाय मी निघतोय सो बाकीच्या 2 रील्स राहिल्या त्या नाही करू शकलो त्यासाठी आपण उद्या किंवा परवा परत भेटतोय सो तुम्हाला आमच्या रील्स आवडत असतील आणि हा ब्लॉगही आवडत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आमच्यासोबत रील्स करायच्या असतील तरी आविष्कारला DM मध्ये मेसेज करा थँक्यू